सप्रेम जय भीम। उद्या 14 मे अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती। ती जयंती आपण दरवर्षीप्रमाणे यंदा 3रं वर्ष आहे आपण साजरी करतो। त्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संभाजी महाराजांचे विचार असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असू द्या, या विचारांची जाणीव करून देणं आणि समाजात एक बदल घडावा ही अपेक्षा ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करतो। तर यावर्षी आपलं 3रं वर्ष असून आपण श्रीमंत कोकाटे सरांचं व्याख्यान ठेवलेलं आहे। त्यात असे होते शंभूराजे या विषयावर व्याख्यान असणार आहे आणि कडूबाई खरात जी भीमकन्या आहे त्यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमाचं उद्या आयोजन केलेलं आहे संध्याकाळी गांधी मैदानावर राजवाड्यासमोर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर याबद्दल अधिक माहिती जिल्हाध्यक्ष संजय गाडे साहेब सांगतील। महापुरुषांना सुद्धा जातीमध्ये वाटलं गेलेलं आहे। ते महात्मा ज्योतिबा फुले असेल ते माळ्यांचं बघून घेतील, माळी समाज बघून घेईल, अण्णाभाऊ साठे मातंग समाज बघून घेईल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्ध समाजाने साजरी करायची आणि हे विधान चित्र काही अंशी सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी म्हणणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे। म्हणजे अगदी प्रत्येक खेडेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करत असताना त्या ठिकाणी बुद्ध, शिवराय, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं 100% पूजन केलं जातं। मात्र ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं का? तर 99% नाही असं उत्तर असते। म्हणजे पुरोगामी म्हणणं इतकं ठीक आहे, पण आजही ती मानसिकता बऱ्यापैकी दूर झालेली नाही आणि याचाच गांभीर्याने विचार करून अद्वितीय छत्रपती शंभूराजे ज्यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती 14 मे आहे त्या दिवसाचा औचित्य साधून आम्ही म्हटलं चला बहुजन समाजातील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे सगळ्या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव एकत्र साजरा करतात। कारण वेगवेगळ्या जयंतीचा साजरा करायला तेवढा एकावर स्थिती मजबूत नसते, वेळ तेवढा नव्हता, हातात थोड्याची गाठभेट घालता मेटामुटीला माणूस होतो। त्यामुळे सगळ्या महापुरुषांची जयंती एकत्र साजरा करतात। आम्ही ठरवलं अरे ज्यांनी अद्वितीय कामगिरी बजावली, ज्यांचा इतिहास तेजस्वी आणि ओजस्वी आहे, मात्र इतिहासाचं अवलोकन करताना बघितलं तर काही कलम कसा आहे, छत्रपती शंभूराजांना धर्मवीर केलं आणि बाईल वेळा आणि दारुड्या ठरवलं, हे खेदाने सांगावंसं वाटते। म्हणजे अगदी 14 नाटकं झालं जन्माला, 14 नाटकं निर्माण झाली। कसं पुण्यासारखं जर तुम्ही नवं प्रकरण बघितलं राजा शिवछत्रपती, त्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी आढळून येतील। म्हणजे जी वर्णव्यवस्थेची मानसिकता होती ती इतिहासातून वर्णव्यवस्थेची मानसिकता अधोरेखित करण्याचं काम कलम कसं यांनी केलं। आणि मग शंभूराजे आमचे एवढे शूरवीर होते, प्राणाची आहुती दिली, मात्र मृत्यूनंतरही त्यांना इतक्या वेदना होत असतील, इतिहासाच्या पानापानामध्ये त्यांना रक्तभरमाळ करण्यात आलं। ते खरा शंभूराजे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून मी, माझे जिल्हा महासचिव शिवाजी मोरे, जिल्ह्याचे युवक अध्यक्ष विशालभाऊ कांबळे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सटके, या ठिकाणी सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, सातारा जिल्हा उपाध्यक्ष आमचे अनिल धोत्रे असतील, सातारा शहराध्यक्ष ज्या शहरामध्ये कार्यक्रम होते ते सातारा शहराध्यक्ष सर्वण पुलावळे, महिला आघाडी सातारा तालुका अध्यक्षा रोहिणी माने आणि आज बरेचसे इथं उपस्थित नाहीत कारण एक अघटित घटना घडल्यामुळे थोडा विस्कळीतपणा आला आणि प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची कामं दिल्यामुळे सगळे आपापल्या जबाबदारीच्या कामाला रणमैदानात आहेत। तर कार्यक्रम उद्या आहे। मुश्किल विषय भावना फोन करून सांगावं लागलं की 5 मिनिटासाठी या आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून जावा। तर खरा शंभूराजा लोकांपर्यंत मांडायचा असं तर एकाच दिवशी साजरी करायची, हा दुग्ध शेतकऱ्याचा योग आम्ही साधला आणि त्यात आम्ही सक्सेस झालो। पहिल्या वर्षी महिला शहरात शिल्पा पाटील जॉली मोरीचा कार्यक्रम झाला, दुसऱ्या वर्षी विद्रोही शहरात शीतल साठे सचिन माने यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला। यावर्षी आपण आशेवती शंभूराजे या विषयावरती व्याख्यान द्यायला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सरांनी निमंत्रित केलेलं आहे आणि बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर विचारधारांवरती जी काही प्रबोधनाची गाणी आहेत ती गाण्यासाठी भीमकन्या, कडूबाई खरात, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे जे फेमस आहे, किंवा सोन्याने माई, सोन्याने भीमानं माई, सोन्याने भरली ओटी, ही जी गाणी प्रसिद्ध आहे त्या कडूबाई खरात आपण प्रथमच साताऱ्यामध्ये बोलवतोय। पावसाळ्याचं साधारण वातावरण आहे तरी सुद्धा शंभूराजांच्या जयंतीचं औचित्य साधून
मेघराजा सुद्धा थोडीफार वृष्टी करून निघून जाईल तेवढी आम्हाला खात्री आहे. मात्र आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून तमाम सातारवासियांना आमचं नम्र निवेदन राहणार आहे. जातीयतेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना बसले, वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावं लागलं. मात्र देशाचं संविधान निर्माण केलं, त्याच पद्धतीनं वर्णव्यवस्थेचे चटके त्या काळात शंभूराजांना बसले आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या शंभूराजांना बदनाम करण्याचं कलम कसं काम केलं ते पुसून काढण्याचं काम मराठ्याच्या राजधानीमध्ये, सातारच्या राजगादीमध्ये शिवरायांच्या वंशजांच्या साक्षीनं रिपब्लिक ऑफ इंडिया करणार आहे. आणि हा कार्यक्रम याच्या अगोदर 2 वर्ष आम्ही कुठलेही राजकीय नेते बोलवले नव्हते. मात्र यावेळेला कमिटी निर्णय घेतला. विशालभाऊ बोलले, मोरे साहेब बोलले की नाही, इलेक्शन झालं, प्रतित्व संपलं, आता किमान लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाला मानसन्मान करणं गरजेचं आहे. म्हणून यावर्षी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार शिवरायांचे 13व्या वर्षी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख उपस्थिती असणार आहे. आणि विशेष उपस्थितीमध्ये माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जे शिवरायांचे 13व्या वंशज आणि लोकप्रिय आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबतच खासदार नितीन काका पाटील जे राज्यसभेचे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत. त्याच्यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरदाबा पाटील, त्यानंतर ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई हे उपस्थित राहणार. त्यांना प्रत्येकाने भेटून आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्यासोबतच या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन माननीय अतुलबाबा भोसले कराडदक्षिणचे लोकप्रिय आमदार. आता अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की या माणसाच्या हातनं दीपप्रज्वलन का करायचं नाही का, म्हणजे माणूस पहिल्यांदा आमदार झाला आणि मग त्या माणसाच्या हातनं दीपप्रज्वलन का करायचं. तर याचं एक साधं उत्तर आम्ही कमिटीने ठरवलं की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून या व्यक्तीनं लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. कोरोनाच्या भयावह काळात म्हणा किंवा अगदी काल परवा कुठलाही एखादा गरीब रुग्ण गेला तो तिथून बरा होऊनच माघार येतो. एवढी अद्वितीय कामगिरी अतुलबाबा भोसले केलेली आहे आणि त्या माणसाच्या हस्ते दीपप्रज्वलन करणे सगळ्यात योग्य ठरेल असं वाटल्यामुळं यावर्षी अतुलबाबा भोसलेंना दीपप्रज्वलनाची संधी दिलेली आहे. पुढल्या वर्षी दुसरे पुढे नेते असतील त्यांना संधी देऊ आपण. मात्र त्यांच्यासोबतच कोरेगावचे दमदार आमदार महेशदादा शिंदे, कारण उत्तरचे डॅशिंग आमदार शिवदादा घोरपडे हे उपस्थित राहणार. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि माजी पालकमंत्री शशिकांत शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कोण भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आघाडी, बिघाडी, युती असा कुठलाही भेदभाव ठेवलेला नाही. हे लोकप्रतिनिधी आहे. निवडून दिल्यानंतर त्यांच्यावरती आमचा तेवढाच अधिकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण यांना निमंत्रित केलेलं आहे. कोण भाजपचा आहे, कोण शिवसेनेचा आहे, कोण राष्ट्रवादीचा म्हणून कोणाला निमंत्रित केलेलं नाही. कारण राज्यघटनेनुसार हे राजपत्रित पदाधिकारी झाल्यामुळे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे तमाम सातारकर वासियांनी आमचं निवेदन राहणार आहे. कडोबाई खरासारखी जी पर्वणी आहे गाण्याची, प्रबोधनाची, याचा आस्वाद मनमोनातपणे घ्या असे होते शंभूराज यशवंती व्याख्यान करणारे श्रीमंत कोकाटे सर. चांगल्या मेंदूतल्लक करतात, म्हणजे अगदी मुर्दुमी ज्या डालना म्हणतात अशातला प्रकार म्हणजे व्याख्यान श्रीमंत कोकाटे सर आहेत. त्यांच्याकडून संभाजीराजे ऐकायला सगळ्यांना आवडलंच. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या तमाम शिवप्रेमी, शंभूप्रेमी, बाबासाहेब आंबेडकर प्रेमी एवढंच नव्हे तर पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पायक आहे महामातांच्या विचारांची जोपासना करणाऱ्या महामातांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आम्ही नम्र निवेदन करतो. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कारण हा कार्यक्रम एक वैचारिक मंथन आहे. हा कार्यक्रम विचारांची घुसळ नाही. हा कार्यक्रम आहे तो निव्वळ आणि निव्वळ महापुरुषांच्या ओजस्वी आणि तेजस्वी विचारांची मांदियाळी आहे. याच्यामध्ये कुठलाही हिडीसवाणी प्रकार नाही, डान्स गाणी नाही, बिबिस्तपणा नाही, शॉर्ट कपडे घालून कुठलं विभत्स कृत्य केलं जाणार नाही. तेवढं तारतम्य आम्ही आजपर्यंत जोपासलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आमची स्पर्धा कुणाबरोबरही नाही, आम्हाला कुणाचा मत्सरही नाही, आम्ही कुणाबद्दल द्वेषही करत नाही. होय, आम्ही मात्र स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कारण यावर्षी लोकसभेला सातारा जिल्ह्यातून खासदार म्हणून मला लोकांनी 37,062 मतदान केलं आणि माझ्यासारख्या गिरणी कामगाराच्या पोराला डोक्यावर घेतला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संजय गांधी तुतारीचं नाव होतं.
म्हणजे लोक स्वीकारायला लागले आम्हाला आणि आम्ही आम्हाला स्वतः सिद्ध केलं पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमिटीनं माझी जबाबदारी सोपवलेली अध्यक्ष म्हणून. मात्र या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष सातारा जिल्ह्याचे विभागचे जिल्हाध्यक्ष जे 80% पक्ष संघटनेवरती कमांड राखण्यापर्यंत 80% पक्ष संघटना सांभाळतात ते विशालभाऊ कांबळे आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे अभ्यासक आणि मितभाषी स्वाजी मोरे साहेब दोघं जण स्वागत अध्यक्ष असणार आहेत. कार्यक्रमाला येणारा कुठलाही माणूसाचा ब्रह्मनिराश होणार नाही याची या सगळ्यांना ग्वाही देत असताना सातारावासियांनी, सातारा जिल्हावासियांनी आणि परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाची परवडी लुटावी एवढं आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो. काही अनेक जणांनी प्रश्न विचारले की जे आमदार, खासदार किंवा मंत्री महोदय आहेत त्यांना सगळ्यांनी निमंत्रित केलं, मात्र पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचं काय? तर पुरोगामी संघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना, अण्णाभाऊ साठेंना मानणारा वर्ग, शिवछत्रपतींना मानणारा वर्ग किंवा मर्द मराठा आपण म्हणतो, मावळा, मराठा मावळा हा जातीवाचक शब्द असतो, समूहाचक शब्द याची नोंद घ्या. तो शिवरायांचा मराठा मावळा हा कुठल्याही निमंत्रणाची वाट बघत नाही. पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ता म्हटलं की त्याची संधीचं सोनं करायला किंवा ती मांदियाळी लुटायला अनेक जण तयार असतात. तरी सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोक बापू गायकवाड यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्ह्याला आता अध्यक्ष नाही आहे, मात्र जिल्ह्याची धुरा सांभाळणारे, सक्षमपणे धुरा सांभाळणारे सातारा जिल्हा महासचिव आदरणीय गणेशजी भिशे साहेबांनी त्यांच्या टीमला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळ जेकट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडेकर यांचे आमचे युवराज कांबळे बापू आहेत. निकाळचे गटाचे दादासाहेब ओवाळ आहेत, यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ओबीसी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे जी लोक या संघटनेमध्ये काम करतात, पुरोगामी विचारधारा, संभाजी ब्रिगेड असं, जिजाऊ ब्रिगेड असं, या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. अगदी एवढंच नव्हे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. कुणालाही निमंत्रणापासून वंचित ठेवलेलं नाही, आम्हाला खात्री आहे. हे सगळेजण येणार, शासकीय अधिकारी पदाधिकारी यांना निमंत्रण दिलेलं आहे. आता सध्याच्या प्रभारी एसपी वैशाली कोडकर मॅडम त्यांनाही निमंत्रण दिलेलं आहे, कारण एसपी साहेब समीर शेख साहेब, जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे, जेडपीच्या शिवनं निमंत्रित केलेलं आहे. जे महत्त्वाचे पदाधिकारी त्या सगळ्यांना निमंत्रित केलेले, त्यामुळं मनामध्ये किंतु परंतु नसावा. मी जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कामकाज करत असलो तरी वयानं, मानानं, उंचीनं आणि विचारानं या सगळ्यांच्यापेक्षा खूप लहान आहे. त्यामुळं माझ्या विनंतीला मान देऊन सगळेजण येतील अशा अपेक्षा बाळगत असताना एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो, कारण ती बातमी राजकारणी वेळेत आहे, मात्र तरी तिचा ओवा होणं गरजेचं आहे. 14 मे 2025 रोजी दिवंगत राज्यपाल, दिवंगत माजी विधान परिषद सभापती, दिवंगत माजी विधान परिषद उपसभापती, ज्यांनी 3 राज्याचं राज्यपाल म्हणून पद स्वीकारले, दिवंगत राष्ट्रपिता दादासाहेब गवई, ज्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची धुरा सांभाळली होती, ते दादासाहेब गवई यांचे चिरंजीव न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 14 मेला विराजमान होणार आहे. खरं म्हटलं तर 14 मेचा आमचा शंभूराजांच्या जयंतीचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि गवई साहेबांची चिरंजीव, खरं तर त्यांचा आणि आमच्या पक्ष संघटनेचा अर्थात काढीमात्र कुठलाही संबंध नसतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकीय पक्ष संघटनेमध्ये त्यांचा कधी आम्हाला वावरही जाणवला नाही, हस्तक्षेप आढळला नाही, ते त्यांच्या कामाशी बांधले असतात. मात्र दादासाहेब गवईंची चिरंजीव भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदीची जबाबदारी 14 मेला स्वीकारणार आहे आणि त्यांना एक वेगळ्या आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा स्टेजवरनं देण्यात येणार आहेत, याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी.